आज 2 जानेवारी 2026 नवीन वर्षाची सुरुवात, नवीन हंगाम आणि नवीन हंगामामध्ये आज नव्या जिद्दीनं नव्या चैतन्यानं आज हे सर्व अलिबाग तालुक्यातील खेळाडू खेळ करताना दिसणार आहेत. ग्रीन सिग्नल येते शंकेश ढोले यांचा. मॅच ऑन. बॅटर पाहतोय प्रीतम आणि विराज. स्ट्राइक एंड वरती प्रीतम, नॉन स्ट्राइक एंड वरती विराज यांना आपण पाहणार आहोत. तर गोलंदाज मयूर. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट डिलिव्हर करत असताना ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल पूर्णपणे ब्लॉक केलं. तदनंतर बॉल जर पाहायला गेला तर गलीमधून बॉल ट्रॅव्हल करतो एका धावेसाठी. एका धावेनं स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळालं. अर्थातच डिक्लेअर स्वरूपात मिळालेली एकेरी धाव आपण पाहिली. पहिल्या मॅच मध्ये 45 धावा इझिली चेस केल्या होत्या बहिरुली संघानं. दुसऱ्या मॅच मध्ये 33-34 धावा त्या देखील इझिली चेस केल्या होत्या जेहरमान बहिरुले संघानं. आणि आता मुनवली आणि बरुरपाडा ही तिसरी फाईट मॅच आपण पाहतोय ती या जेहरमान बहिरुले चषकाच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती आलेली एक धाव आपण पाहिली बॅटर प्रीतम यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॉल जर पाहायला गेला तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये बॉल फील्ड केला जाईल. बॉल उचलती तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. स्ट्राइक रोटेशन पाहतोय. दुसऱ्या बॉलवरती देखील एक धाव. धावसंख्येत जर पाहायला गेला तर पहिल्या बॉलवरती एक, दुसऱ्या बॉलवरती एक अशा 2 धावा ऍड होताना आपण पाहतोय. 5 षटकांची लढत असल्या कारणानं कमीत कमी दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये 55-60 पर्यंत धावा जर मारतोय तर एक डिफेंडिंग टोटल आपल्या संघासाठी आपण जमा करू शकतोय. पुढचा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल हलक्या हातानं स्टेअर केलाय. स्वीपर कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु थांबतायत. 38 सर्कलच्या बाहेर जर पाहायला गेला तर हे 10 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना बॉर्डर लाईन वरती आपण पाहतोय. 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन नसल्या कारणानं सर्वच्या सर्व खेळाडू आपण बॉर्डर लाईन वरती तैनात आपण पाहतोय. यावेळी भन्नाट वेग पाहायला मिळाला. वेगाच्या नादात जर पाहायला गेला तर बॉल हा डाऊन द लेग साइड आपण पाहतोय. लेग साइडच्या बाहेर जाणारा बॉल पंच संकेश ढोले यांनी सांगितलं की हा बॉल वाईड आहे. वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची एक धाव आपण स्कोर कार्डच्या वरती ऍड होताना पाहतोय. पुढचा बॉल यावेळी स्विंग अँड स्लोवर बॉल पाहायला मिळाला. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन. गतीमध्ये बदलाव आपण पाहतोय. ब्लाइंड शॉट आपण पाहतोय. बॉल यायच्या अगोदर बॅट फिरली गेली आणि तदनंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसाळतोय. डॉट बॉलची सांगता झाली. यावेळी हात ट्रॅकर होता त्याला पुल करत असताना जर पाहायला गेला तर काउ कॉर्नर रिजन मध्ये आणखी एक क्षेत्ररक्षक तैनात करत असताना आपण पाहतोय. मुनवली संघ धावसंख्येत जर पाहायला गेला तर एक धाव पाहतोय. मुनवली आणि परुरपाडा अशी विद्यमान लढत आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरी लढत. मागचे दोन्ही सामने एक सामना बावटी बहिरोली संघ जिंकलाय. दुसरा सामना जर पाहायला गेला तर जेहनुमान बहिरोली हा संघ देखील जिंकलाय. यावेळी लेफ्ट केलाय. फटक्यामध्ये आहे वजन परंतु धावा मिळणार नाहीत. अर्धा डझन. क्षेत्ररक्षक होता हा अडसर दूर करू शकले नाही. परिणामी दादू यांचा अप्रतिम झेल आपण पाहतोय आणि इथं संपतोय तो फलंदाजाचा खेळ. फलंदाज विराज बॅक टू द डग आउट. विकेट पडली. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा देखील खेळ समाप्त झालाय जिथं अशी 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 धावा एका विकेटच्या मोबदल्यात मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट आपण गमावत असताना टीम जेहनुमान परुरपाडा या संघाला पाहिला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गणेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. गणेशांनी जर पाहायला गेला तर इथून प्रीतम यांना पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. 5 धावा या मैदानाचा जर विचार करायला गेला तर ही पाटा विकेट आहे आणि या पाटा विकेटचा विचार करायला गेला तर बॉल ज्या पद्धतीने आपण एक्सपेक्ट करतो अपेक्षित आहे तशा पद्धतीने बॉल बॅटवरती येतोय. मैदानावरती जर पाहायला गेला तर बॅटर बॉलरला आणि किंबहुना क्षेत्ररक्षकांना देखील पोषक असलेलं हे वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण भगवं वातावरण भगवं वादळ आज गुंगावताना पाहतोय. जेहनुमान बहिरुले संघाच्या माध्यमातून आयोजित ही क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेचं देखणं असं आयोजन कमिटीच्या माध्यमातून पाहतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश आलेत. यावेळी ताकदीचा वापर केला जातोय.
परंतु बॉल मात्र सीमारेषा पार जाणार नाहीये. आणखी एक अडसर दूर करताना पाहतोय. गोलंदाज आपण जर पाहायला गेला तर प्रतीक आपल्या संघासाठी कमालीची गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती आपल्या संघासाठी स्ट्राईक केली आणि फलंदाजाचा अडसर दूर केला. आणखी एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. ही गोलंदाजी नाही मित्रांनो, फलंदाजाच्या आत्म्यावरची वार आहे. आज गोलंदाज जर पाहायला गेला तर मुनवली संघाचे काय गोलंदाजी करताना पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर मयूर यांनी घेतलेली विकेट आणि तदनंतर आपल्या षटकाची सुरुवात करत असताना प्रतीक यांनी पहिल्याच बॉलवरती आपल्या संघासाठी घेतलेली विकेट. दोन्ही जर पाहायला गेला तर दोन्ही सलामीवीरांना आतापर्यंत जर पाहायला गेला तर मुनवली संघानं तंबूच्या आसऱ्याला बसवण्यात यशस्वी झालेत. नवीन बॅटरमन त्याच्या आतमध्ये आपण पाहतोय महेश चौथ्या क्रमांकावरती संघाच्या फलंदाजीसाठी दाखल झालेत. गणेश आणि महेश यांना आता पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर असल्या कारणानं फिल्डिंगमध्ये आता बदलाव करत असताना आपण पाहतोय जास्तीचे खेळाडू आता डीपमध्ये प्रोटेक्शन म्हणून आपण ऑन साईडला महेश यांच्यासाठी आपण पाहणार आहात. परंतु काही गोलंदाजी आपण पाहतोय प्रत्येक यांच्या माध्यमातून. जशा पद्धतीची गोलंदाजी होते तशाच पद्धतीने फील्ड सेट देखील करत असताना आपण पाहतोय. आज कमालीची धारदार गोलंदाजी पाहतोय ती अर्थातच टीम जे हनुमान मुलवली संघाच्या माध्यमातून. धावफलकाचा विचार करायला गेला तर आतापर्यंत फक्त 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. अराउंड विकेट डाऊन द लेग साइड आपण बॉल पाहतोय. बॅटच्या मदतीनं आलेली एकेरी धाव पाहतोय. फायनली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एक धाव आपण बॅटच्या माध्यमातून महेश यांच्या खात्यामध्ये जमा होते आणि स्वतःचं अकाउंट देखील ओपन करत असताना धावफलकावरती मिळालेली ही एकेरी आपण धाव पाहिली ती फलंदाजासाठी अर्थातच 6 धावा स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. यावेळी बॉडी लाईनवरती टाकलेली स्ट्राक डिलिव्हरी आपल्या भात्यातील अस्त्र वापरत असताना स्लोवर डिलिव्हरी आपण पाहतोय. बॉलवरती बोट फिरवली गेली आणि तदनंतर बॉल जर पाहायला गेला तर बॅट अगोदर फिरली आणि तदनंतर बॉल बॉडी लाईनवरती जाऊन अदलतोय. आणखी एक डॉट बॉल येतोय तो जे हनुमान मुनवली संघासाठी. धावसंख्येत जर पाहायला गेला तर कोणत्याही प्रकारचा बदलाव आता जास्तीचा पाहायला मिळत नाही. जिथं दुसऱ्या षटकात फक्त 1च धाव आली, पहिल्या षटकात 5 धावा आल्या, अशा 6 धावा आतापर्यंत आपण अनुभवतोय तो अर्थातच टीम जे हनुमान परूरपाडा. यावेळी हाफ ट्रॅकर होता त्याला ट्रीट केलं गेलंय. परंतु जर पाहायला गेला तर बॉल जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावे व्यतिरिक्त आपल्याला बिहाइंड द विकेट जास्तीच्या धावा मिळणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला इन फ्रंट ऑफ द विकेट व्ही शेपमध्ये जास्तीत जास्त खेळणं गरजेचं असणार आहे. मग मिड विकेट असेल, स्क्वेअर लेगचं क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त धावा मिळवू शकतात आणि तसा प्रयत्न जर फलंदाजांनी केला तर ही धावसंख्या जी थांबले आतापर्यंत ती परूरपाडा संघाची ही धावसंख्या देखील आपल्याला 50 पार करताना दिसू शकते. त्यासाठी तसा प्रयत्न फलंदाजांना करणं गरजेचं असणार आहे. कारण 2026 वर्ष आहे. हरणारे 2025 मध्ये थांबलेत आणि जिंकणारे हे योद्धे 2026 मध्ये या जे हनुमान बहिरुले संघाच्या मैदानावरती खेळ करण्यासाठी उतरलेत. यावेळी पॅडल स्वीप करायचा होता. लाईन लेंथ पाहिली गेली, जज केली गेली, लेफ्ट केली गेली आणि अर्थातच आपण पाहतोय शैलेशजी महाडिक सांगतात की हा बॉल वाईड आहे. वाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्डवरती आणखी एक धाव ऍड होताना पाहतोय. यावेळी तुटून पडलाय आमचा एक योद्धा बाद झाला म्हणून काय झालं, लढाई आम्ही चालू ठेवणार आणि ठोकलाय षटकार. मध्ये महेश दाखल झालाय. आलाय षटकार. संघर्षाला सुरुवात झालाय. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार आपण पाहिला. 6 धावांनी स्कोर कार्ड वधारला. यावेळी पॅडल स्वीप करत असताना आपण पाहतोय बॉल फील्ड केला जातो. 1च धाव. एका धावे व्यतिरिक्त जास्तीच्या धावा मिळणार नाहीत. महेश यांना देखील माहित आहे महेश यांचं मैदानाच्या वरती आता राहणं गरजेचं असणार आहे. टीम जय हनुमान परूरपाडा संघाच्या आता पूर्णपणे अपेक्षा महेश यांच्याकडून असणार आहेत.
दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात आपण धावा पाहतोय ते अर्थातच 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती देखील लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. परंतु जर पाहायला गेला तर महेश जो आता आपल्या फॉर्म मध्ये येताना आपण पाहतोय पहिले 2-3 बॉल जर पाहायला गेला तर स्ट्रगल केलं. जसा बॉल बॅटच्या मिडल मध्ये आपण पाहिला त्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या वरून जाताना हा पाहिला आणि अर्थातच इथून आत्मविश्वास ही आत्मविश्वासाची सही आत्मविश्वासाचा शिक्का आपल्या स्कोअर कार्ड वरती लावत असताना आपण षटकार महेशांच्या बॅट मधून पाहिला होता आणि तोच आत्मविश्वास घेऊन आता परूरपाडा संघाला महेश यांना घेऊन पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. आणि अशातच तिसरा गोलंदाज पुन्हा एकदा मयूर यांना इन्व्हाइट केलं गेलं जे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले होते तेच मयूर ओव्हर द विकेट. यावेळी भन्नाट वेग पाहतोय. लाईन लेंथ वरती नियंत्रण नाही आहेत. व्हाईट बॉल येते. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती एक धाव आपण पाहतोय. हा गोलंदाज अर्थातच रन देण्यासाठी नाही तर विकेट घेण्यासाठी इन्व्हाइट केला गेलाय. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग शॉट आहे. डाऊन दी बॉल फिल्डर कोणी येईल का परंतु तदवर बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये वॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल केला आणि अशातच मिळालेली एकेरी धाव आपण पाहिली. बॉल मारण्याचा मोठा प्रयत्न पाहिला परंतु बॅट हातामध्ये फिरल्या कारणानं फक्त एकच धाव मिळाली. एका धावे व्यतिरिक्त जास्तीच्या धावा या धावफलकावरती या बॉलवरती पाहायला मिळाल्या नाही. परंतु जर पाहायला गेला तर पहिला बॉल वाईट फेकून कुठंतरी फलंदाजांवरती एक मनोवैज्ञानिक दबाव किंवा आपला प्लॅनिंग घेऊन मैदानाच्या आतमधून मयूर यांना इन्व्हाइट केलेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता त्याला ऑन साईडला पुल केला जातोय. बॉल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. जोराची फेकी होईल कारण त्यांना माहिती आहे महेश जेवढे नॉन स्ट्राईक एंड वरती राहतील तेवढ्या धावा कमी बनवल्या जातील हे मुनवली संघाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यासाठी एकच धाव द्यायची आहे आणि महेश यांना जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवायचा आहे असाच प्लान टीम जय हनुमान मुलवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलकाचा विचार करायला गेला तर आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत धावा धावफलकावरती पाहतोय 2 विकेटच्या मोबदल्यात 18 धावा. 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम जय हनुमान परूरपाडा हा संघ आपण पाहतोय. महेश आणि गणेश पहिलाच बॉल फिस करताना दिसणार आहेत. ती गणेश नॉन स्ट्राईक एंड वरती आपण महेश यांना पाहतोय. यावेळी मयूर विल डेफिनेटली त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज बाद.
कायचा हाय हाय हां हां बोलू ए मेडिकल आण मेडिकल स्प्रे आमच्या घरी आहे बघ बॉक्स आहे बघ आमच्या घरी सत्तावीस धावा झाल्यात 27. षटकार आलाय 27 धावा झाल्यात. इशारा दिलाय महेश यांनी पहिल्याच बॉल फेस करत असताना या चौथ्या षटकामध्ये जिथं चौथं षटक मार्गस्थ असताना समीर यांचा पाहतोय पहिल्या बॉलवरती सौरभ यांची एक धाव स्ट्राईक रोटेशन पाहिलं होतं आणि तदनंतर हाफ ट्रॅकर आपण पाहिला अर्थातच 6 धावांसाठी षटकार 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. महेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावताना दिसतोय. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव करण्याचा प्रयत्न समीर यांचा असणार आहे. एका बाजूने पाहतोय जे हनुमान मुनवली दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर जे हनुमान परूरपाडा हा संघ पाहतोय. पुढचा बॉल राऊंड विकेट. पहिला बॉल होता इशारा आणि आता दुसऱ्या बॉलवरती इशारा पूर्ण षटकार. गेला तर लागोपाठचे 2 बॉल आणि दोन्ही मैदानाच्या बाहेर. यावेळी हलक्या हातानं स्टेअर केला डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही आहे. त्यांना देखील माहिती आहे एकच धाव कारण स्ट्राईक रोटेट झाली तर पुन्हा एकदा महेश स्ट्राईक एंड वरती येतील परंतु एक धाव घेतली. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. शेवटचा बॉल एक शिल्लक असणार आहे तोपर्यंत जर माफी असावी 2 बॉल शिल्लक आहेत तोपर्यंत धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 34 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. तो आता जय हनुमान परूरपाडा संघ. काहीशा विकेट गेल्यानंतर आपण बोलत होतो की बॅकफुटवर आलाय जय हनुमान परूरपाडा हा संघ परंतु तदनंतर केलेली कमालीची फलंदाजी आक्रमक विस्फोट आपल्याला पाहायला मिळालाय तो टीम परूरपाडा संघासाठी महेश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 षटकार आपण महेश यांच्या बॅटमधून पाहिलेत. 5वा बॉल सौरभ यांच्यासाठी भन्नाट वेग इन स्विंगर पाहायला मिळाला. बॉल पाडल्यानंतर झपकन आतमध्ये आला तदनंतर बॉल प्रत्येकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदलाव पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल जेवढे डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये फेकाल तेवढा प्रेशर समोरील संघावरती क्रिएट करू शकतो. हे चांगल्या पद्धतीने मुनवली संघाला माहिती आहे कारण महेश नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. प्रेशर बिल्डअप करायचा आहे. कदाचित प्रेशरमध्ये येऊन खेळ करत असताना महेश यांची विकेट जाईल त्यासाठी बनवला जाणारा हा प्रेशर आपण मुनवली संघाचा पाहतोय. शेवटचा बॉल आणखी एक डॉट बॉल येईल आणि डॉट बॉल ना अखेरीस या षटकाला सांगता दिली ती समीर यांनी जिथं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय अर्थातच 4 विकेटच्या मोबदल्यात 34 धावा 34 ऑन बोर्ड. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्लॉग षटक भैरवीचं षटक असणार आहे आणि या षटकामध्ये महेश स्ट्राईक एंडवरती असताना कोणता गोलंदाज वापरला जाणार आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे.
6 बॉल उर्वरित षटक. सगळ्यांच्या नजरा आता महेश यांच्याकडे लागलेल्या आहेत. जे हनुमान परूरपाडा एका बाजूने खेळतोय, दुसऱ्या बाजूने जे हनुमान मुनवली संघ खेळतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलं होतं. पहिल्या षटकात जर पाहायला गेला तर मयूर यांची चांगली गोलंदाजी, दुसऱ्या षटकात 10 धावा पाहिल्या होत्या प्रतीक यांच्या अगेन्स्ट, परंतु कमालीचा पुन्हा एकदा कमबॅक. तिसऱ्या षटकात मयूर यांचा आपण पाहिला, 5 धावा पुन्हा एकदा खर्च केल्या, 2 विकेट जमा केल्या. परंतु मागच्या षटकात समीर यांच्या अगेन्स्ट खेळत असताना 2 षटकार महेश यांच्या बॅटमधून आपण पाहिले होते. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. 34 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचे षटक गोलंदाज अतिश यांना इन्व्हाइट केले गेले शेवटच्या षटकामध्ये. अतिश आलेत शेवटच्या षटकामध्ये. महेश स्ट्राईक एंड वरती जास्तीत जास्त बॉल महेश स्ट्राईक एंड वरती खेळ करण्याचा प्रयत्न करतील. पहिलाच बॉल अतिश शेवटच्या षटकात. राऊंड विकेट, जोरदार फटका, ताकदीचा फटका पाहतोय. तलवार फिरली आणि आवाज आला स्वराज्याचा. मिळतील धावा 4, चौकार. फटका आलाय चौकारांना. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. हा खेळाडू फक्त परूरपाडा संघाचा खेळाडू नाही, तो अभिमान आहे परूरपाडा गावाचा. आणि ठोकलाय चौकार. पुढचा बॉल आणखी एक. यावेळी जातोय बॉल सरसी मारेशा पार. मिळतील धावा 6, षटकार. चौकार, तदनंतर षटकार. काय फलंदाजी केली आहे जाते मित्रांनो. महेश महेश आणि महेश. पहिल्याच 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. आता धावफलकाचा विचार करायला गेला तर डबल 4 ऑन बोर्ड, 44 धावा. यावेळी पॅडलशिप करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देत आणखी एक ठोकलाय, षटकार. त्यास लिहिला जातोय. जे हनुमान बहिरोले चषकामध्ये पहिला 50 धावा नावल्याचा विक्रम केला आहे, तो अर्थातच टीम जे हनुमान परूरपाडा या संघाने 50 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. 3 बॉल देखील शिल्लक असणार आहेत. महेश एकटा उभा राहिलाय. काय खेळलाय आज, झुंज देतोय एकटा. नवीन बॅटर येतोय ऋषी. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वेट केला जाईल, चेक केलं जाईल. लाईन लेंथ चेक केली. पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. चूक झाली खऱ्या अर्थानं. महेश यांची बॉल रीड करत असताना वाटलं होतं की वाईड बॉल मिळेल, परंतु संकेश डोले देखील आहेत तिथं. स्क्वेअर लेग पंच आपण जर पाहायला गेला तर शैलेजी महाडिक देखील आहेत, नामांकित पंच आहेत. अचूक निर्णय आपण पाहिला. डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. आणखी एक षटकार. की आता खऱ्या अर्थानं बॉल शोधायला जीपीएस लावावा लागेल. एवढा लांब लचक हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला महेश यांच्या बॅट मधून. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. आज खऱ्या अर्थानं महेश फलंदाजी करत नाही आहे. आज महेश मैदानाच्या आतमध्ये आपल्या परूरपाडा संघासाठी स्टेज शो करतोय. असली अफलातून फलंदाजी, आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी आज 2026 मध्ये खेळ करत असताना पाहतोय.
2026 म्हणजे महेश यांच्यासाठी इंधन आहे आणि हे इंधन या 2026 मध्ये पेट घेणार हे सांगत असताना इथे षटकार आणि चौकारांची आतषबाजी करत असताना महेश यांना आपण पाहतोय. जिथं पहिल्या 2 षटकामध्ये मॅच फसली होती, महेश जर पाहायला गेला तर 4थ्या क्रमांकावरती आलेत आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर आपली ही मॅच सेट करत असताना आतापर्यंत पाहतोय शेवटचा बॉल जिथं शिल्लक आहेत धावफलकावरती लागल्या त्या अर्थातच 56 धावा. अब तक 56 आपण पाहतोय 56 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. काय मॅच पाहायला मिळतोय. दरम्यान शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. बॉल यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल पाहतोय. ब्लॉक होल मध्ये टाकलेला पूर्णपणे ब्लॉक केला आणि शेवटच्या बॉलवरती रनआउटची ही विकेट मिळेल. परंतु जर पाहायला गेलात मित्रांनो, जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या महेश यांच्यासाठी झाली पाहिजेच. काय फलंदाजी केली, एकटा लढला, एकटा झुंजला आणि आपल्या संघासाठी 56 धावापर्यंत आपला संघ नेऊन ठेवलाय आणि 57 धावांचा टार्गेट सेट केलाय. तो अर्थातच टीम जय हनुमान मुनवली या संघासाठी. चला लास्ट मॅच साठी आम्ही कॉल देतोय. श्री समर्थ बहिरोले आणि जय हनुमान चोरंडे टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. श्री समर्थ बहिरोले आणि जय हनुमान चोरंडे. काय मॅच पाहायला मिळाली मित्रांनो. जर विश्लेषण पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. मयूर गोलंदाजीसाठी आले होते, 1 विकेट त्यांनी जमा केली. दुसऱ्या षटकात प्रतीक आले, 1 षटकार प्रतीक यांच्यावरती आपण पाहिला होता. 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, 1 विकेट पाहिली. त्यानंतर मयूर यांची कमालीची गोलंदाजी म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहायला गेला तर फक्त 20 धावा होत्या. 5 धावा त्यांनी खर्च करत 2 विकेट जमा केल्या होत्या. परंतु तदनंतर समीर आणि अतिश यांच्यावरती अशा पद्धतीने तुटून पडले की या धावा बघता बघता कधी 56 पर्यंत गेल्या हे समजलंच नाही. आणि अशातच जर पाहायला गेला तर येणाऱ्या पुढच्या 5 षटकांमध्ये 57 धावांचा एक मोठा डोंगर उभा केलाय. आणि हा डोंगर कशा पद्धतीने सर केला जाईल की हा डोंगर सर करताना दमछाक होईल हे अर्थात ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय यासिनजी मर्चंट सरांना. हॅलो, धन्यवाद कल्पेशजी. श्री समर्थ बैरोळे विपक्ष जय हनुमान चोरोंडे यानंतर होणारा सामना. दोन्ही संघांचे कर्णधार यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. येस सर. श्री समर्थ बैरोळे संघाचे कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल.
इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा असतो. जर आपण उशीर केलात आणि जर तुमच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात आली तर संपूर्णतः जबाबदारी ही आपलीच असेल. नंतर मात्र कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. श्री समर्थ भैरोळे विपक्ष जय हनुमान चोरोंडे. येस, चोरोंडे संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. हेलो, चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आप सभी का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. हमारे डीजे मास्टर अथर्व और उसी के साथ साथ ये पूरी प्रतियोगिता YouTube के जरिए से आप सभी के घर में, सभी के मोबाइल में, सभी के टीवी में दिखाई दे रही है. और ये जो जिम्मा संभाला है वो AK स्पोर्ट्स अविरत कचरेकर और उनकी सारी टीम, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. श्री समर्थ भैरोळे संघाला पुन्हा एकदा मी कॉल करतोय. श्री समर्थ भैरोळे संघाचे कर्णधार, चला आपण टॉस करण्यासाठी या. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं. जी हाँ, बहुत ही बढ़िया लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी हो रही है. देखिए, सही लंबाई और सही दिशा होना तो आप किसी भी बल्लेबाज को रोक सकते हो. यकीन करना इस बात को, क्योंकि बल्लेबाज को आपको अगर खेलना है तो उसे परख कर अगर आप गेंदबाजी करते हो. इथेच राहू दे बाबू, त्या मशीनला पण वाजवा वारा. असं ठेव ना, असं. हा आवाज आहे ना, माईक कॅचअप करेल आणि तो तिथे ऑनलाईनला असा करता येईल. हा लांब आता YouTube ऑन करून बघा, आवाज येतोय का तुम्हाला, कसा आवाज येतोय. श्री समर्थ भैरोळे संघाचे कर्णधार चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं. क्योंकि बहरोले टीम को मैंने बहुत मर्तबा यहाँ पे पुकार दिया मगर फिर भी वो यहाँ पे नहीं आए हैं. जी हाँ, आ चुके हैं और उसी के साथ यहाँ पे टॉस भी हो चुका है. श्री समर्थ बहरोले इस टीम ने टॉस जीता है. तो चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं. हेलो, चलिए, जीतने के लिए मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूँगा 57 रनों की ज़रूरत और 5 ओवर का ये मुकाबला. आहा, बहुत ही बढ़िया गेंद, अनइवन बाउंस देखने को मिला. सीधा निशाना अगर होता तो यहाँ पे आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था. बाल बाल बच गए. ओहो, तकदीर का सहारा. देखिए, तकदीर भी, किस्मत भी, भाग्य भी बहुत ज़रूरी होती है, फिर वो ज़िंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान. अगर यहाँ पे सीधा निशाना विकेटों के ऊपर होता तो बल्लेबाज 100% आउट होते, क्योंकि ये फ्रेम में भी नहीं थे, बहुत दूर खड़े थे. जैसे वैसे एक रन यहाँ पे चुरा लिया है. पहला ओवर देवेंद्र का बहुत ही बढ़िया घटता हुआ. पहली ही गेंद से उन्होंने शुरुआत जो की है विकेटों से. फिर से एक बार हवा में लहराती हुई गेंद, खड़े खड़े खेलने की कोशिश, बिल्कुल गेंद की पिच तक नहीं पहुंच पा रहे हैं. ताकत के साथ प्रहार करने का प्रयास था यहाँ पे बल्लेबाज का और इसी के साथ ओवर की समाप्ति.
पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 4 रन, 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। इस तरह की गेंदबाजी हमें टेनिस क्रिकेट में बहुत रेयर देखने को मिलती है, बहुत कम देखने को मिलती है, वरना ज़्यादातर तो अजिंक्य गेंदबाजों की पिटाई हमने देखी है, गेंदबाजों की धुलाई होती है, गेंदबाजों की जो एक कला होती है बहुत ही मेहनत के साथ, बहुत ही शिद्दत के साथ उन्होंने वो डेवलप की होती है, मगर फिर भी मार ज़्यादातर गेंदबाजों को ही पड़ती है। गेंदबाजी करना इतना आसान नहीं है। एक गेंदबाज जब तुम बनते हो तो उसके लिए बहुत ज़्यादा मेहनत और मशक्क़त करनी पड़ती है। जी हाँ, इसमें तबा गेंद को ढीले हाथों के साथ ढकेला था, वहाँ पे फील्डिंग खराब और गेंद देखते देखते डी पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रन। छलांग लगाई है, हाई जंप लगाकर रनों की संख्या जा पहुंची है 16 पर। 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। शायद उसी गेंद से बल्लेबाजी करना पसंद कर रहे हैं, इसी वजह से इंतजार हो रहा है उस गेंद का। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, मगर ये स्लॉक करना, इसके लिए टाइम करना बहुत ज़रूरी होता है। अगर यहाँ पे मिस टाइम होता तो शायद कैच आउट भी हो सकते थे, मगर आपने आप पर भरोसा था बल्लेबाज को। बल्लेबाज प्रतीक के बल्ले से आता हुआ ये पहला सिक्सर। इसके पहले एक चौका भी, एक तकदीर का चौका मैं कहूँगा, क्योंकि डीप पॉइंट में मिसफील्डिंग हमें देखने को मिली थी और वहाँ पे चौका आया था। पहले ओवर के मुकाबले में इस ओवर में रन तो आ रहे हैं, एक चौका एक छक्का, कुल मिला के पहली 5 गेंदों में 12 रन खर्च हो चुके हैं।
फिर से एक बार गेंदबाज विराज, ये देखिए इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव, क्योंकि इसके पहले जिस तरह से उसे रिवर्स में तब्दील किया था, अब अगर मैं फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर गेंद करूं तो उसी तरह से शॉट न खेले, इस वजह से यहां पे गेंदबाजों को सोचने पर मजबूर कर दिया और गेंदबाज लेग स्टंप के बाहर भटकते हुए, जी हां, ताकत के साथ बिल्कुल मिस टाइम कर गए और शॉर्ट पॉइंट की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार कैच और इसी के साथ बल्लेबाज मैदान से बाहर। जय हनुमान मुनौली और जय हनुमान फकीरपाड़ा, इन दोनों टीमों के बीच ये मैच जारी है। ओहो माय मिस्टेक, जय हनुमान परूरपाड़ा, इन दोनों टीमों के बीच ये मैच जारी है। जय हनुमान मुनौली टीम ने टॉस जीता और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया, मगर जय हनुमान परूरपाड़ा के बल्लेबाजों ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की, स्पेशली महेश के बल्ले से एक नहीं, दो नहीं, तीन नहीं, 6 छक्के हमें देखने को मिले थे। उसी के साथ साथ एक चौका भी उनके बल्ले से आया था। एक लंबी और मजबूत पारी उन्होंने खेली थी और एक अच्छी स्थिति में अपने टीम को लाकर खड़ा कर दिया है। जी हाँ, आप देख सकते हैं दोस्तों, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में एक फील्डर तैनात है। ये देखिए उनकी तरफ ही गेंद, आहा, ये कैच टपकने का मौका था। देखिए हम आपको ही इंट्रोड्यूस कर रहे थे, ये तो छोटे बच्चे हैं, मगर चलिए कोई बात नहीं है। भावेश उनका नाम है। वेरी वेल डन भावेश, कैच आपने ड्रॉप किया मगर फिर भी गेंद को वहां पे फील्ड किया था आपने। हालांकि हम क्रिकेट के दीवानों का ध्यान आप ही की तरफ मोड़ना चाहते थे कि देखिए छोटे कद के हैं और कम उम्र के हैं, सीधी साधारण सी एक कद काठी है, मगर फिर भी आप वहां पे फील्डिंग कर रहे थे। एक जीवन दान वहां पे मिला है। जी हाँ, प्रखर गेंद, मगर स्क्वायर कट करने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का बाहरी मोटा सीरा लिया है। विकेट कीपर ने किसी भी तरह की गलती नहीं की और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। अठारह रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इसी बीच नए बल्लेबाज स्ट्राइक एंड पर मयूर। जी हां, मयूर ने आधे अधूरे मन से खेला हुआ शॉट, महेश वहां पे मौजूद थे। महेश ने फिर से एक बार पुरजोर कोशिश तो की है मगर नाकामी हाथ लगी। मगर फिर भी देखिए उनके सहयोगी, उनके टीममेट्स ने तालियां बजाकर उनका इस्तकबाल किया है, उन्हें धन्यवाद दिया है, क्योंकि इतना आसान नहीं होता दोस्तों। बहुत दूर खड़े थे, वहां से गेंद के ऊपर नज़र गड़ाए रखना, टिकाए रखना और अपने बॉडी बैलेंस को मेंटेन करते हुए उस गेंद के नीचे तो आए थे, मगर अंतिम क्षणों में उनके हाथों से गेंद टकरा कर ज़मीन पर लैंड हुई थी और इसी वजह से फिर से एक बार जीवन दान, 2 जीवन दान तो मिले हैं। क्या इसका फ़ायदा मिलेगा बल्लेबाजी करने वाली टीम को? अर्थात जय हनुमान मुनौली बल्लेबाजी कर रही है। जी हाँ, जड़ में डाल दिया है मगर नो बॉल करार दिया है। यहाँ पर रन हो सकते हैं। एक ही वक्त पर क्या क्या घटता हुआ। नो बॉल के रूप में 1 रन आएगा, ओवर थ्रो के रूप में और 1 रन आएगा। बाल बाल बच गए बल्लेबाज। गोली के रफ्तार से यह बुलेट थ्रो
जीत, ओहो, स्ट्रॉन्ग आर्म, कितने मजबूत कंधों से वो थ्रो किया था। अगर अजिंक्य वो गेंद अगर बल्लेबाज के छाती में लगती तो क्या होता। इतनी जोर से किया था वो थ्रो। जी हाँ, कीपर भी अनफिट हो सकते थे, इंजर्ड हो सकते थे। बाल बाल बच गए हैं। बचपन में गेंदबाज जीत ने इमलिया बहुत तोड़ी होगी। जी हाँ, स्लोवर वन गेंद, मगर उसे बहुत ही खूबसूरती के साथ ढकेला है। वो जानते हैं कि वहाँ पे डिक्लेयर जोन है, आउट होने का वहाँ पे कोई खतरा नहीं है, कोई भी फील्डर वहाँ पे मौजूद नहीं है। एक रन आसानी के साथ यहाँ पे बटोरा है, मगर एक एक रन के साथ आपको बड़े स्ट्रोक की दरकार है। सिर्फ एक एक रन बनाकर आप जीत नहीं सकते। हाँ, धीरे धीरे जीत की तरफ, अपनी मंजिल की तरफ बढ़ तो सकते हो, मगर आपको हाई जंप भी लगाना पड़ेगा, क्योंकि रनों की संख्या मात्र 22 रन। तीसरा ओवर प्रगति पर है, तीसरा ओवर खत्म होने की कगार पर है। अभी भी तीसरे ओवर की मात्र 2 गेंदें आना बाकी है, यानी उसके बाद आने वाले 12 गेंदें और ये 2 गेंदें, यानी कुल मिला के 14 गेंदें बची है। और जीतने के लिए कितने रन चाहिए, ये इक्वेशन जरूर बताएंगे हमारे गुणलेखक। 14 गेंदों में 35 रनों की जरूरत। 14 गेंदों में अगर 35 रन बनाने हैं तो आपको आपके दिमाग में कैलकुलेशन होना बहुत ज़रूरी, कैलकुलेटिव रिस्क भी लेना ज़रूरी। किस तरह से यहाँ पे रन बनाए जा सकते हैं, क्योंकि हर ओवर में हमें कितने रन चाहिए, हर गेंद के ऊपर कितने रन चाहिए, कौन सी गेंद पर हम बड़ा शॉट लगा सकते हैं, यानी शॉट सिलेक्शन भी आपके दिल और दिमाग में होना चाहिए, तब जाके आप इस मैच को जीत सकते हैं। जी हाँ, खराब गेंद, उसका फायदा उठाया, मगर वहां पे फील्डर तैनात है, सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। स्थिति में मुझे नजर आ रही है, क्या जो मैच चल रहा है क्या उसका नूर पलटेगा, क्या जय हनुमान मनोली फिर से एक बार यहाँ पे कमबैक करेगी, क्या यहाँ से एक दो बड़े स्ट्रोक आएंगे। देखिए, एक भी बड़ा स्ट्रोक आता है ना, एक भी छक्का आता है ना, तो हौसले बुलंद होंगे बल्लेबाजों के, जीत की ललक यहाँ से पैदा हो सकती है। मगर वो पहला शॉट, जी हाँ, इसमें तो सीधे बल्ले से बहुत ही खूबसूरत चाबुक शॉट था। ये अपना बल्ला चाबुक की तरह चलाया था। बल्लेबाज का नाम जरूर मैं बताना चाहूंगा, दादू। वेरी वेल डन दादू, बहुत ही अच्छा ये आपका ऑफ ड्राइव हमें देखने को मिला, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से आपको मात्र एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। और इस ओवर की अंतिम एक गेंद, स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज है मयूर। जी हाँ, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप, बहुत बाहर की तरफ भटक गए। अंपायर जी ने इशारा किया है वाइड का, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन रनों की संख्या में जुड़ेगा। रनों की संख्या धीरे धीरे आगे तो सरक रही है, मगर हम सभी बेसब्री से इंतजार कर रहे हैं वो एक बड़े शॉट का, क्योंकि वहां से फिर जीतने की ललक पैदा होगी। डन डाउन द विकेट, आगे आए थे मयूर, गेंद की पिच तक पहुंचना चाहते थे, मगर गेंदबाज ने पहचान लिया था। वेरी वेल डन, गेंदबाज की यहां पे तारीफ बनती है। जीत आखिरकार इस बैटल में जीत गए। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 4 विकेटों के नुकसान पर। और मैदान में देखिए सर्वेश जी थड़े अंपायर से कुछ बातचीत करते हुए, और उनके साथ राहुल भी हमें नजर आ रहे हैं। सर्वेश थड़े, राहुल घरत। सर्वेश थड़े का भी बहुत बड़ा योगदान है इस प्रतियोगिता में, क्योंकि पूरे दिन बिजी रहने के बावजूद इस टूर्नामेंट के लिए वक्त निकालना, वक्त देना, और काम सही से हो रहा है या नहीं हो रहा है उसके बारे में जायज़ा लेना, ये बहुत बड़ी बात होती है।
सो हम धन्यवाद देंगे सर्वेश थड़े जी को, क्रिकेट के प्रति बहुत ही लगाव, क्योंकि एक वक्त था वो सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करते थे, बहुत ही अच्छे बल्लेबाज के रूप में पहचाने जाते थे। इस बीच नए गेंदबाज आए हैं विराज। आहा, अच्छी गेंद, लहराती हुई गेंद, फ्लाइटेड गेंद थी और रनआउट होने का खतरा भी साफ मंडरा रहा था। बाल बाल बच गए। फिर से एक बार मयूर और ये जो नए बल्लेबाज है दादू, इन दोनों भी बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। हालांकि पुरजोर कोशिश तो उनके जरिए से जारी है, मगर करे तो क्या करे, क्योंकि गेंदबाजों ने सही लंबाई और सही दिशा को पकड़ के रखा है। बिल्कुल यहाँ पे बड़ा शॉट खेलने का मौका नहीं। ये देखिए फिर से एक बार डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे नाचते नाचते आए थे, मगर कारपेट के सहारे ऑन ड्राइव में तब्दील तो किया था, मगर शॉट मिड विकेट में। फिर से एक बार महेश नामक दीवार चट्टान की तरह वहां पे मजबूत स्थिति में खड़ी है, उसे तोड़ना, उसे भेदना बहुत ही मुश्किल। आपको अगर रन बनाने हैं तो आपको हवाई फायर करने पड़ेंगे। नहीं नहीं नहीं, अचानक लाइन एंड लेन से भटक गए। मैं गेंदबाजों के लाइन एंड लेन की बात कर रहा था, मैं लंबाई और दिशा की बात कर रहा था, जो कि हर एक गेंदबाज के लिए ज़रूरी है, इनफैक्ट कंपलसरी है, और आप लाइन एंड लेन से ही भटक गए। वाइट +1, कुल मिला के 2 रन अतिरिक्त यहाँ पे मिलेंगे और रनों की संख्या में इजाफा होगा। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए कुल मिला के 5 ओवर के मैच में 57 रनों की जरूरत, यानी तकरीबन 11.50 के औसत से आपको रन बनाने हैं। हालांकि टेनिस क्रिकेट में ये रनों की संख्या बहुत ही आसान सी नजर आती है। हर ओवर में एक बड़ा शॉट और मैच आपके पाले में, मगर इस मरतबा बहुत ज्यादा बाहर की तरफ ये गेंद थी। गेंद का पीछा किया था बल्लेबाज दादू ने, मगर पहुंच नहीं पाए और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करा दिया है। लगातार 2 रन अतिरिक्त के रूप में यहां पे जुड़ चुके हैं। कोशिश कर रहे हैं गेंदबाज। जी हां, ये देखिए पहले ही तैयार थे बैकफुट पर, ताकत के साथ दादू ने किया है प्रहार। डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर गेंद हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। जी हाँ, इसमें तो बस स्लोवर 1 गेंद। जी हाँ, इसी की जरूरत है गेंदबाजों को। वेरिएशन आपके पास होना बेहद जरूरी, वर्सटाइल गेंदबाजी, विविधता आपको दिखानी होगी, क्योंकि वरना बल्लेबाज तो आपको परखते हैं, पढ़ते हैं और फिर पढ़ने के बाद जड़ते भी है। आहा, दादू को फिर से एक बार चकमा दिया। गेंदबाज विराज की तारीफ बनेगी। वेरी वेल डन विराज, क्योंकि मुझे तो ऐसा लग रहा था एक छक्का लगने के बाद, इसके पहले आपने 2 वाइड भी डाले थे, मुझे ऐसा लग रहा था अब ये महंगा और खर्चीला ओवर जाएगा और मनोवैज्ञानिक दबाव आपके ऊपर आएगा, मगर आप मनोवैज्ञानिक दबाव को परे करते हुए फिर से एक बार अपने लाइन एंड लेन पर लौटे हैं। शानदार गेंदबाजी। आहा, स्लोवर 1 थी, मगर फुल टॉस थी। लालच बुरी बला है, ये हमने अक्सर सुना है, मगर यहाँ पे बल्लेबाज दादू लालच में फंस गए थे। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, चकमा दिया है। आंखों में धूल जो की है दादू के। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब 6 गेंदे और 19 रनों की जरूरत। देखिए अजिंक्य, आपसे भी मेरा सवाल है और उसी के साथ हमारे बगल में बैठे हमारे गुण लेखक, आपसे भी सवाल है, जितेश गरत और जो तमाम क्रिकेट के दीवाने बैठे हैं। 6 गेंदे 19 रन, कौन सी मैच आपको याद आ रही है अंतरराष्ट्रीय स्तर पर? याद करें, 6 गेंदे 19 रन, कौन सा वो मैच था? क्या वो रन बने थे? अगर बने थे, ये देखिए इन्होंने जवाब दिया है,
प्रीतम ने सही जवाब दिया है। प्रीतम ने परफेक्ट कहा है कि वेस्ट इंडीज बनाम इंग्लैंड 2016 का फाइनल का मुकाबला, जहां पे कार्लोस ब्रेथवेट ने लगातार 4 छक्के जड़े थे। हो बहुत ही स्लोवर वन गेंद थी, अक्रॉस द लाइन आए थे। शायद गेंद उनके शरीर पर लगी है और थोड़ा सा कराहते हुए दर्द से करा रहे हैं। देखिए मयूर, अगर आपको तकलीफ है तो आप बाहर आ सकते हैं, क्योंकि ऐसा ज़बरदस्ती खेलना अच्छा नहीं है, क्योंकि नाजुक अंग पर यह गेंद लगी है। सो मेरी गुजारिश होगी और प्रार्थना भी होगी कि आप जल्द से जल्द ठीक हो, क्योंकि वहाँ पे थोड़ी सी भी गेंद लगती है ना तो दर्द बहुत होता है। और इसी वजह से मैं रिक्वेस्ट करूँगा आपसे, थोड़ी देर के लिए आप रुके, थोड़ी देर के लिए सांस ले, पानी पिए और उसके बाद खेलने के लिए आ सकते हैं। जी हाँ, यही सही होगा, क्योंकि जैसे ही उन्होंने शॉट खेला ना तभी पता चला था उनके चेहरे से कि ये गेंद उनको लगी है। थोड़ी देर रेस्ट करें, क्योंकि देखिए सर सलामत तो पगड़ी 50। आज मेरे ख्याल से जन्मदिन भी है रमन लांबा का, और रमन लांबा का देहांत किस तरह से हुआ था ये भी आप जानते हैं। शॉट फॉरवर्ड लेग पर वो फील्डिंग कर रहे थे और बस आखिरी ओवर था, और इसी वजह से उन्होंने हेलमेट नहीं पहना और एक ज़ोरदार शॉट आया उनके सर पे लगा, और एक अंतर्राष्ट्रीय स्तर का भारतीय बल्लेबाज इस दुनिया को छोड़कर चला गया। जी हाँ, फुल टॉस गेंद और उसे खेला है स्क्वायर लेग की दिशा में। वहां पे फील्डर तैनात थे मगर अपने बॉडी से कवर किया है। वेरी वेल डन, बहुत ही अच्छी सोच। ओहो, मगर ये खराब गैदरिंग, खराब कलेक्शन। बहुत ही अच्छी फील्डिंग थी, क्योंकि वो सोच रहे थे कि मैं कैच तक नहीं पहुंच पाऊंगा, और इसी वजह से उन्होंने अपने बॉडी से कवर किया था उस गेंद को, और सीमा रेखा के बाहर ही जाने के पहले ही रोकने में कामयाब हुए थे। जी हाँ, दादू के ऊपर सभी की निगाह है। दादू के बल्ले से जिस तरह से वो एक शॉट आया था ना, ये लिखिए, मगर अपने बल्ले को स्वैप किया था, हुक किया था, मगर एक ही रन मिलेगा। तीन गेंदे और 15 रनों की जरूरत। 3 गेंदे 15 रन, 15 रन 3 गेंदे। जय हनुमान परहुरपाड़ा या जय हनुमान मुनौली, कौन सी टीम इस प्रतियोगिता में बनी रहेगी और कौन सी टीम इस प्रतियोगिता से बाहर जाएगी? ओहो, उड़ाया, मगर बहुत ऊंची गई है, आसमान का चुंबन लेकर वो आई है जमीन पर। और